श्री गणेशाला माझा प्रणाम. सर्व वाचक व श्रोते यांना नम्र अभिवादन करून पॅन्डिमोनियम उर्फ घोळून घोळून लांबण लावे आजोबा उर्फ परागराजे उर्फ धुमश्चक्री उर्फ थैमान उर्फ वैतागवाडी उर्फ गलितगात्र समूह सादर करीत आहे एक रशियन लोककथा गोष्ट. गोष्टीचे शीर्षक सफाचट्ट डिग 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 ढिश. 3 भागातील अंतिम तृतीय भाग प्रारंभ. तिसऱ्या रात्री देखील तोच प्रकार घडला. आता तर दारावरची टकटक ऐकून अस्वलाने नुसते कोल्हिणीला, तुम्हालाच बोलवणे आले असेल, कोणाच्या तरी बाळाचे बारसे असेल, फारच लाघवी स्वभाव आहे ना तुमचा, असे गुरगुरून झोपून गेले. कपटी कोल्हीण नेहमीसारखी गुपचूप माळ्यावर गेली आणि आवाज न करता मधाची बरणी उघडून मधाचा पार फडशा उडवला. एक थेंबही बरणीत उरला नाही. बोटांनी चाटून पुसून सर्व मध सफाचट्ट केला आणि पुन्हा गुपचूप समोरच्या दारातून आत आली. काही वेळाने कोल्हिणीच्या थोडा हालचालींचा आवाज ऐकून अस्वल जागे झाले आणि विचारले, आलात का परत? आज कोणाचे बारसे होते? नाव काय ठेवले? इश्श, कपटी कोल्हीण बोलली, अहो त्या पलीकडे ते नवीन मोरांचे नाचरे बिराड नाही का आले, त्यांच्या घरात ह्या एकाच वर्षात लांडोराज्जींना 11वा नातू झाला. पूर्ण क्रिकेट टीम तयार. सर्व काही त्या लॉकडाऊनचा प्रताप. इतके वर्ष मोर नुसते पिसारा फुलवून नाचतच होते. आता आत कोंडून ठेवलेले सर्व प्राणी बिचारे. नाचता येणार नाही तर करणार तरी काय दुसरे? असो, बोलू नये हेच खरे. नातवाचे नाव मोठ्या कौतुकाने ठेवले सफाचट्ट. कोल्हीणबाईंचे उत्तर अगदी तत्पर होते. काय? सफाचट्ट? ही कसली भलतीच नावे आजकालची. वरचे खलास, अर्धे रिकामे, सफाचट्ट नावाला काही अर्थ? काहीतरी गूढ नक्कीच आहे. असो, तुम्हाला कमाई पण होत असेल या सगळ्यामुळे, भोला भालूने सहज म्हणून विचारले. अहो कसले काय अन फाटक्यात पाय. घर मोठे पण आत पोकळ वासे. नाव मोठे आणि लक्षण खोटे. आम्हा सुईणींना पात्र मिनिटाची फुरसत नाही आणि दिडकीची कमाई नाही, कोल्हीण म्हणाली. ह्यावर अस्वलाने कुतूहलाने विचारले, असे का? तुम्हाला कमाई का नाही? अहो करणार काय? आपल्या जंगलाचे मुख्य श्री उडवाउडवीची उत्तरे टाकरे म्हणाले, डिलिव्हरी ही झालीच पाहिजे, किंबहुना ती होणारच. डिलिव्हरी करण्यासाठी आमचे जंगली कारभार सरकार कटिबद्ध आहे. डिलिव्हरी करणे ही एक कला आहे, शास्त्र आहे आणि कलाकारांच्या कलाक्षेत्राच्या कार्यभूमीतील कर्मफळ आहे. डिलिव्हरी होण्यासाठी मी देवाकडे साकडे घालतो. दुसऱ्या जंगलातून आलेल्या जनावरांना घरी जाण्यासाठी आम्ही फुक्कट बैलगाडीची सेवा दिली, त्यासारखीच इथे पण आम्ही घरपोच फुक्कट सेवा देऊ. आता फुक्कटची सेवा म्हटल्यावर कसला मिळतोय पगार? अहो चूक त्यांची नाही काही. अधिक त्या चिरंजीव सल्लागारांना कोण समजवणार की सुईणीची होम डिलिव्हरी म्हणजे कुरिअरसारखी घरपोच सामानाची डिलिव्हरी सेवा नसून घरच्या घरीच बाळंतिणीचे बाळणपण असते. म्हणून म्हटले, सुईणीला मिनिटाची फुरसत नाही आणि दिडकीची कमाई नाही. आमचे दुःख आम्हालाच माहीत बाई. कोणाला म्हणून आमचे कौतुक नाही, हुंका देत कोरडे डोळे टिपत कपटी कोल्हीण म्हणाली. आता ती आपले गाऱ्हाणे सांगण्यात पूर्ण रमून गेली होती. सुईणीचे कलाक्षेत्र म्हणे, कप्पाळ माझे. अहो डिलिव्हरी म्हणजे आम्हा सुईणींना किती कटकट आहे. करतंय कोण आणि भरतंय कोण?
मला तशी कंप्लेंट म्हणजेच तक्रार करायची सवय नाही. पण काय सांगू माझी कर्मकहाणी. किती किती हो आम्हा बायकांनी बायका म्हणून निमूट सहन करायचे. हुंदका देत कपटी कोल्हीण रंगात येऊन सांगू लागली. पण ती अधिक आपल्या तक्रारींचे कथाकथन करणार इतक्यात अस्वलमध्येच काहीतरी तोंडातल्या तोंडात शिवीसारखे शब्द पुटपुटला आणि बोलला, कळले कळले, तुमच्यातर्फे सर्व बायकांच्या भावना पोचल्या. आणि जमिनीवरच्या आपल्या कठीण शय्येवर कूस बदलून थकून भागून झोपून गेला. कपटी कोल्हिणीला हेच हवं होते. विषयांतर करून दिशाभूल करण्यात तर ती माहीर होती. तिने पण गुबगुबीत गादीत कूस बदलून असे फणकाऱ्याने म्हटले आणि थोड्याच वेळात सतत सलग सुरसुरणाऱ्या कुकरच्या न थांबणाऱ्या शिट्टीप्रमाणे घोरू लागली. पण थोड्याच वेळानंतर अचानक अस्वल जागे झाले आणि म्हणाले, आज खूप भूक लागल्यामुळे मला झोप येत नाही. थोडेसे माळ्यावरचे मध खाऊ म्हणतो. त्याने डोकं शांत राहून झोपी छान लागते. माळ्यावर गेल्यावर अस्वल बरणी उघडून बघतो तर काय, मधाची बरणी चाटून पुसून साफ रिकामी होती. हे काय, तो आश्चर्यचकित होऊन उद्गारला. मध कसे काय संपले? आता ग बया, मला काय माहीत, घाबरलेली कोल्हीण म्हणाली. एकदम भोला भालू अस्वलाच्या डोक्यात लख प्रकाश पडला. वरचे खल्लास, अर्धे रिकामे अन सफा चट्ट. आत्ता मी समजलो या विचित्र नावांचे गूढ कोडे. आत्ता उलगडले मला त्याचे रहस्य. तूच केला सर्व मत सफा चट्ट. अग्ग लबाड चोरटे, खादाड खाऊ कुटची, मालकाचे हाल आणि पाहुण्यांचे गाल लाल. थांब आता, तुला गुदगुल्या करून सगळे मत तुझ्या पोटातून बाहेरच काढतो. असे बोलून भोला भालू अस्वल पुढे सरसावला. पण त्याचे बोलणे संपण्याच्या आधीच कपटी कोल्हिणीने धूम ठोकली होती. ती जी जंगलात पसार झाली की आजतागायत कोणाला सापडली नाही. तेव्हा वाचक अथवा श्रोते हो, सावध राहा. कदाचित ती तुमच्याच घरात तर आली नसेल ना. गोष्टीचा सुबोध: उगाच घरात कोणाही अपरिचित व्यक्तीला प्रवेश किंवा आश्रय, चौकशी आणि खात्री केल्याशिवाय देऊ नये. मधच काय, अख्खे घर सफाचट्ट करतील. सफाचट्ट. गोष्ट संपूर्ण. डिग 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 डिश. लेखकाचे काही मनोगत. लेखकाच्या बऱ्याच गोष्टी वाचण्यापेक्षा कुणाकडून ऐकलेल्या किंवा वाचणाऱ्याने नाटकी ढंगाने सांगितल्या तर अधिक प्रभावशाली होतील असे लेखकाला वाटते. लेखकाचे आणखीन अखेरचे फक्त 100-125 शब्द. 1. मूळ गोष्ट ही एक रशियन लोककथा आहे. लेखकाने त्यांच्या बाल आठवणीतून विस्तारलेली ही गोष्ट लेखक श्री परागराजे हे त्यांच्या सर्व मावस व आत्ते भगिनी व भाऊ व त्यांच्या परिवाराला व त्यांच्या इतर अनेक शुभचिंतकांना सस्नेह अर्पित करीत आहेत. तसेच अलिशा सांतीकरी, सिद्धेश भाईंदरकर व चंद्रकांत संत यांना त्यांच्या तांत्रिकी सहकार्यासाठी धन्यवाद देत आहेत. लेखक वरील सर्व व इतर अनेक लोकांनी त्यांना मदत व प्रोत्साहित केल्याबद्दल या सर्वांचा अतिशय आभारी आहे. सर्वांचे शुभ कल्याण हो. ह्या गोष्टीचा कॉपीराईट लेखक श्री परागराजे यांच्याकडे आहे. श्रोत्यांना धन्यवाद.